मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो. या ठिकाणी जर तुम्ही आला तर तुमच्या बालपणची आठवणी नक्की ताज्या होती. तर चला. फक्त 25 रुपयाची तिकीट आणि समोर वाघ, अस्वल, हरिण, पेंग्विन असे असंख्य प्राणी पक्षी बघण्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोशन आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईतले राणीची बाग म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय. पण त्याआधी महानगरपालिकेच्या वतीने राणीच्या बागेत भरलेला खास असा 49वा फ्लावर फेस्टिवल दाखवणार आहे. तर मित्रांनो, आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राणीच्या बागेत पुष्पोत्सव म्हणजे आमच्या भाषेत सांगायचे गेले तर फ्लावर फेस्टिवल बनवण्यात आलेला आहे. या फ्लावर फेस्टिवलची खासियत म्हणजे आज तुम्हाला एकाच छताखाली 100-200 नाही तर चक्क 5000 वेगवेगळ्या रंगांची सुगंधित फुलझाडे पाहायला मिळणार आहेत. आता हे फ्लावर फेस्टिवल बघायला कुठे यायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर राणीची बाग ही मध्य रेल्वेच्या भायखळा स्टेशनपासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरती आहे. भायखळा स्टेशनवरून पूर्वेला उतरून फक्त 5 मिनिटं चालत गेलात तर तुम्ही राणीच्या बागेत पोहोचाल. मित्रांनो, आपण गेटच्या आतमध्ये एंट्री केली आहे तर तुम्हाला त्याला तिकीटचे दर दाखवतो. इथे लहान मुलांसाठी म्हणजे 3 ते 12 वर्षापर्यंत तिकीट फक्त 25 रुपये आहे. तर 12 ते 59 वर्षापर्यंत 50 रुपये तिकीट आहे आणि 59 वर्षापेक्षा जास्त आणि हँडिकॅप लोकांसाठी इथे फ्री एंट्री असते. इकडे येण्यासाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढू शकता. आतमध्ये जी झाडं आहेत त्या झाडांची माहिती सुद्धा दिली आहे. कोणकोणती झाडं आहेत त्यांची झाडांमध्ये नावं वगैरे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. राणीची बाग ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असते आणि दर बुधवारी ही बाग बंद असते. त्यामुळे बुधवार सोडून तुम्ही कधी राणीच्या बागेत येऊ शकता. आणि हो, जर तुम्ही शुक्रवारी इकडे आलात तर या दिवशी 12 वर्षाखालील मुलांना फ्री एंट्री असते. तर आता आपण सुरुवात करूया राणीतील बागेतील खास आणि आठवणींनी भरलेला प्रवास. तर राणीच्या बागेत एंट्री केल्यावर आपल्या सुरुवातीला येथील बागेचा नकाशा दिसतो. तुम्ही नकाशाचा फोटो काढून घ्या आणि त्यानुसार येथे फिरा. कारण राणीची बाग एकूण 60 एकरामध्ये पसरलेली आहे. राणीच्या बागेचे बांधकाम 1861 मध्ये करण्यात आलेले होते. तेव्हा उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या उद्यानाचे नाव वीर जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय असे करण्यात आले. राणीच्या बागेत येताच पूर्वी आपल्याला या ठिकाणी हत्ती बघायला मिळायचा. पण मागच्या वर्षी 59व्या वर्षाच्या अनारकली या हत्तीच्या निधनानंतर आपल्याला इथे हत्ती पाहायला मिळत नाही. यानंतर आपण पुढे जाणार आहोत अस्वल बघायला. तर पहिल्या बडो अस्वल काय सांगत आहे ते आपण बघू. तर अस्वल सांगत आहे, मला आळशी समजू नका. बरं, जरी मी मंद आणि सुस्त असलो तरी तुमच्यापेक्षा जास्त जोरात धावू शकतो. अस्वल बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत थेट जंगलाच्या सिंहासनाकडे. तर चला पाहूया जंगलाचा राजा वाघ. आता वाघ बघितल्यानंतर पुढे कॅफे लागते. इकडून तुम्ही काही खायला घेऊ शकता. जंगलाच्या राजानंतर आता आपण भेट देणार आहोत पाण्यातील हेवी वेटर. अर्थातच समोर आहे पाणघोडा म्हणजे हिप्पो. भाई हत्ती काय पाण्याच्या बाहेर काय पडतच नाही आहे. तर आपण दुसरा बघूया पुढे काय आहे.
आता थोडं थांबा, कारण पुढचा थांबा आहे राणीच्या बागेतील खोडकर चपळ आणि सगळ्यांचे लाडके माकड बघण्याचा. इथे 4 प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे माकड तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आता आपण पुढील सेक्शन पाहूया कोणतं आहे ते. आता जंगलाच्या राजाचे दर्शन झाल्यानंतर आपण सुंदर असं हरिण आणि चितळ पाहणार आहोत. तर चला आता आपण पेंग्विन वगैरे जाणार आहोत. आता आपण जाणार आहोत थेट बर्फाळ प्रदेशात, कारण 2022 पासून राणीच्या बागेत आले आहेत पेंग्विन. ज्या बर्फाळ वातावरणात ते पेंग्विन राहतात त्यांच्यासाठी इथे खास तसाच प्रदेश तयार केलेला आहे. तर चला मग आपण 2 असे पेंग्विन पाहूया. तर आता आपण जाणार आहोत पक्ष्यांच्या नंदनवनात, जिथे आवाजाने आणि रंगाने भरलेला सुंदर जग तुमची वाट बघत आहे. निसर्गाचं खरं सौंदर्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्कीच या पक्ष्यांच्या नंदनवनात या. नुसते ते पोपट होते, ते काही खास नाही वाटलं. तर पोपटांचे वेगवेगळे प्रकार होते, बाकी काय पक्षी वगैरे नव्हते. तर चला आता आपण जलचर प्राणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये वेगळ्या जातीचे कासव आणि मगरसुद्धा आपण पाहणार आहोत.
ठीक आहे तुला माझं एकदम आपल्याला दिसतंय म्हणजे कॅमेरा म्हणजे अजून दिसतो बरं दिसले तरी सांगा एकदम ते खूप आतमध्ये आता मगरबा सेक्शन होता तर बघूया पुढचा आता काय सेक्शन होता पुलला बघायला आतमध्ये पण पुललाच नव्हतं आतमध्ये आणि हा शिक्षण पण बंदच झालं आहे वर्षानुवर्षे कोणत्याही वर्षी कमी होत चालले आहे मित्रांनो संपूर्ण भाग आपले एक्सप्लोर करून झाले आहे आता भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय